नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मलकापूरपासून आता आपण ह्या कोकरूड रोडला लागलो आहे आणि हा आत्ताच्या रूटपैकी दी बेस्ट रूट म्हणायला हरकत नाही. पुढे हा हायवेला मिळेल आपल्याला. पण हा अतिशय सुंदर रस्ता आहे आणि हा सुद्धा करून बरीच वर्ष झालेत आणि अजून व्यवस्थित आहे हा रस्ता. असे रस्ते जर असतील तर गाडी चालवायला पण मजा येते, त्रासही नसतो कसला. निवांतपणे तुम्ही एक स्पीड पकडून जाऊ शकता. आता गाडी येते बघते होय तरी सुद्धा गाडी येताना बघतोय तरी निवांत रस्ता क्रॉस करतोय. अशी मेंटॅलिटी असते ना लोकांची, काय त्यांना फरक पडत नाही. तुला पाहिजे तर थांब, नाही तर कुठनं खड्ड्यातनं जायचं तो जा. तर इथून एक छोटासा घाट सुरू होतो आणि मस्त एकदम निसर्गाने परिपूर्ण असा हा घाट आहे. पूर्ण हिरवळ असते घाटामध्ये. माझ्या अंदाजानं अशी मोठी झाडं नाही आहेत पण पूर्ण हिरवागार. तर इथे मी दाखवतो तुम्हाला, डाव्या साईडला जर दिसत असेल पूर्ण हिरवी चादर पसरलेली आहे, रान आहे सगळं. आणि घाटाची कंडिशन म्हणजे रस्त्याची कंडिशन पण छान आहे. तर इथे समोर बघा अशी पूर्ण चादर आहे हिरवीगार. सगळा रस्ता हा असाच आहे. इथून कोकरूड काहीतरी 14-15 किलोमीटर त्यांनी आता दाखवलं. 14 किलोमीटर. पावसाळ्यातली ही मजा बघा सगळी निसर्गाची. आता इकडच्या पट्ट्यामध्ये सगळी पिवळी फुलं दिसत आहेत. नुसता सडाच्या सडा पसरला पिवळ्या फुलांचा. कोकणामध्ये पिवळी, जांभळी, गुलाबी आणि पांढरी ही 4 रंगांची फुलं असतात. असे सडेच्या सडे बहरलेले असतात. इथे आताही फक्त पिवळी फुलं दिसत आहेत मोठ्या प्रमाणावर. समोर पवनचक्कीची पाती बघा केवढी आहेत. पवनचक्कीचा फॅन आहे, प्लांट आहे सगळा वरती. त्यातलं एक आता हे समोर दिसतोय. पुढे गेल्यावर आणखीन दिसतील थोडे. तुझको तो मुझे ऐसा लगा खोया हुआ प्यार मेरा जगा बिना जीवन साथी वादे निभाएंगे हम. आता आपण ज्या रस्त्यावरनं जातो हा स्टेट हायवे 150 आहे आणि स्टेट हायवे असल्यामुळे कदाचित असेल की रस्ता सुस्थितीत आहे चांगला. आणि जसं भावनदी देवरुख हे काम एका बँकेने स्पॉन्सर केलं, कदाचित शक्यता आहे इथे अशा प्रकारचं काम झालं असावं. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा रस्ता बांधला गेला. हा जो मध्ये पॅच आहे घाटाचा, ती मस्त दुतर्फा झाडी आहे आणि मधनं आपला रस्ता जातो. हे असे ह्या प्रकारचे जर व्हिडिओ
उटी साईडचे बघितले तुम्ही तर तिथे सुद्धा तुम्हाला असे रोड्स बघायला मिळतील. केरळ, उटी, तमिळनाडूचा काही भाग, तिथे असं दुतर्फा जंगल आणि मधनं रस्ते. कोइंबतूर ते उटी हा जो रस्ता आहे, हा रस्ता गाडीने जाण्याचा आहे. स्वतःची गाडी पाहिजे. सगळा रस्ता असाच आहे, दुतर्फा गर्द झाडी आणि मधनं रस्ता. तर रस्त्यावरनं गाडीतनं जायला खूप मजा असते. आणि आता पाऊस संपल्यानंतरच जावं, धुकं वगैरे पण छान बघायला मिळतं आणि हिरवंगार असतं सगळं. इथे सुद्धा आत्ता झाडी छान आहे, फक्त पाऊस आता संपला, जानेवारी फेब्रुवारी साधारण सुरू झाला की हिरवळ जी म्हणतो आपण ती गेलेली असते. मग डोंगर तसे जिथे झाडं नाही आहेत अशा ठिकाणी जरा उघडे पडतात. अदरवाईज हा पट्टा पूर्ण असा झाडांनी भरलेला आहे, नेचरनी भरलेला आहे. मग वळणं जरी असली, स्पीड जास्त नाही घेता आला तरी सुद्धा हरकत नाही. हा निसर्ग एन्जॉय करत जायला पण एक मजा असते. असे जे जंगलाचे रस्ते आहेत, म्हणजे जंगलातनं जाणारे, तिथे थोडं आपण पण सावध राहायला पाहिजे. काही वेळेला जंगली प्राणी, वन्य प्राणी, ससे असतील, कोल्हे असतील किंवा साप असतील, एकदम पटकन रस्त्यात येतात. त्यामुळे आपल्याला त्यांना वाचवायचं आहे, त्यांना चिरडून भरडून नाही जायचं आहे. शेवटी हे जंगल त्यांचं आहे, आपण त्यांच्या जंगलातनं जातो आहे, याचं कृपया आपण भान ठेवूया. शक्यतो स्पीडवरती लिमिट ठेवा. उगाच चांगला रस्ता आहे, मोकळा रस्ता आहे म्हणून आपला वाटेल तशा स्पीडने आपण जातो आहे असं शक्यतो करूया नको. आणि हे जंगली प्राणी त्यांना काहीच कळत नाही, त्यांना फक्त एवढंच कळतं इकडनं पलीकडे जायचं आहे. ते त्यांचा एक स्पीड असतो, त्यांनी धावत सुटतात. सापसुद्धा बघा रस्ता ओलांडत असतात, आपण थांबायचं, तो आपल्या मार्गाने निघून जातो, गेला की आपण पुढे जायचं. पण स्पीड असेल तर मग कंट्रोल होत नाही गाडी. ते असे प्राणी त्याच्या गाडीखाली येऊन चिरडले जातात, मरतात. ही सुद्धा निसर्गाची हानीच आहे. वास्तविक त्यांचा अधिकार आहे आणि आपणच त्यांना हुसकावून लावतोय. हा घाट इथे संपला. इथे कुठली तरी एक शाळा आहे, शाळेचं आता नाव बघूया, मला पण माहिती नाही. तुरुकवाडी दत्त सेवा विद्यालय. पण ही पूर्वीपासूनची शाळा आहे आणि त्यांच्या गाड्या वगैरे पण आहेत. तशी बऱ्यापैकी मोठी असणार आहे. इथे सुद्धा आता ही घरं जी आहेत त्यातली काही घरं अजून जुनी ठेवण तशीच ठेवून आहेत, बरीचशी नवीन झाली आहेत. नवीन आपण जे बंगले म्हणतो त्या टाईप. मध्ये मध्ये तुरळक अशी जुन्या स्टाईलची घरं दिसत आहेत. तर इथून डाव्या हाताला आपण जाणार शिराळा, कराड आणि उजवीकडे कोल्हापूर. हे जंक्शन एक. इथून कोल्हापूर रोडला तुम्ही लागू शकता. आणि आता आपण डावीकडे चाललो आहे कराड रोडकडे. हा नदीवरचा पूल आहे. नदी बऱ्यापैकी पाणी आहे. इथून आता बराचसा शेतीचा प्रदेश चालू झाला. ऊस, त्याच्यानंतर सूर्यफुलाची पण लागवड इकडे मोठ्या प्रमाणावर असते. आणि मागे मी सूर्यफुलांचे इथे फोटो काढलेले आहेत, मला आठवते अजून. तर हे मूळ कोकरूड गाव इथे डाव्या हाताला आतल्या बाजूला आहे ते. आणि
आणि रस्त्यालगत आता थोडीशी वस्ती झाली इकडं, पण इथून सगळे कोकरूड गाव आहे. हा इथला मधला जो सिमेंटचा पॅच दिसतो हा सुद्धा मध्यंतरी सगळा फुटलेला होता, पण तो आता सगळा सिमेंटचा पॅच केला आहे. आणि कोकरूड गाव हे सगळं आता सिमेंटच्या पॅचमध्ये. नाही तर बऱ्याच वेळेला इथे पावसाळ्यामध्ये वगैरे सुद्धा रस्ते फुटलेले असायचे. गावामध्ये अशा एखाद्या देवळामधनं मस्त भजनं कीर्तनाचे आवाज ऐकायला येतात. छान वाटतं सकाळ सकाळ. हा गावातला रस्ता सगळा सुदैवाने उत्तम आहे आणि पहिल्यापेक्षा रुंद पण झाला आहे. पहिल्यांदा अरुंद होता रस्ता, त्या तुलनेने आता रुंदी पण वाढवली आहे. कारण पहिल्या रस्त्यावर इथे बऱ्याचदा ट्रॅफिक जाम व्हायचं, ट्रॅफिक सगळं ब्लॉक व्हायचं अरुंद रस्ता. मोटरसायकलचा असाही उपयोग फक्त इकडेच होऊ शकतो. आता इथून 3 रस्ते येतात. हा उजव्या हाताचा जो रस्ता आहे हा सांगलीकडे जातो इस्लामपूर मार्गे, आणि आता आपण डावीकडे जातोय हा कराड रोड. इथून आता कराड किती दाखवतोय 42 किलोमीटर आहे. सातारा 93 आणि पुणे 201 किलोमीटर. उंडाळे गाव काहीतरी दिसतंय 24 किलोमीटर. मध्ये मोरेवाडी म्हणून एक छोटंसं गाव आलं आणि आता इथे पुढे रेल्वेचा ब्रिज आहे. आपण ब्रिजच्या खालून जाणार. ब्रिज क्रॉस करायला आपल्याला लागत नाही. इथे हा रेल्वे पूल आला. इथे सुद्धा आता दुसरा रस्ता झाला आहे. पहिल्यांदा तिकडचा रस्ता एकच होता जायला यायला दोन्हीसाठी. या रूटला मध्ये मध्ये अशी छोटी छोटी गावं आहेत आणि एक टिपिकल घाटावरची जी घरं म्हणतो आपण अशी पण अजून सुस्थितीतली घरंसुद्धा इथे आहेत. काय काय घरं मी बघितली ती बंद आहेत, तिथे आता कोण राहत नाही आहे, पण काही घरं अजून वास्तव्य तिथे आहे. तर इथे परत आणखीन एक पूल आहे. ही शेडगेवाडी आली. आता सकाळचे 9 वाजत आलेत. 9ला 5 मिनिटं आहेत. आता इथलं टेम्परेचर आहे 24 डिग्री. छोट्या छोट्या स्वरूपाच्या अशा वस्त्या होत्या आणि त्या वस्त्यांचं रूपांतर आता अशा मोठ्या मोठ्या गावांमध्ये झालं. हळूहळू जी मूळ वस्ती होती तिथून बाहेर घरं बांधायला सुरुवात झाली. नाही तर पूर्वी इथे सगळी भातशेती होती, ऊस लागवड, नाहीतर बाकीची काही शेती इथे व्हायची. पण आता सगळी वस्ती बघा अशी लांब लांब व्हायला लागली. गंगा किनारे वाला ओ छोरा गंगा किनारे वाला
ओ कई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला, बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला, ऐसा करे धमा. इथे आता किती दाखवतोय? पाचवड फाटा 31 किलोमीटर आहे इथून. त्या फाट्यालाच हायवे सुरू होतो. डावीकडे कराडकडे जाता तुम्ही, उजवीकडे कोल्हापूरला जाता. पुन्हा एक छोटंसं गाव आलं, येळापूर. तरी आत्ता मी बघतोय, नजर फिरवतोय, पण सूर्यफुलाची शेती कुठे मला आत्ता दिसली नाही. तर तो एक बघण्यासारखं असतं. सूर्यफुलांचा पिवळा जर्द रंग पण कुठे दिसत नाही आहे. बघू पुढे गेल्यावर. अजून एक छोटासा घाट सुरू झाला. बघूया काय काय बघायला मिळतंय. हॉटेल भाऊचा ढाबा. ते वर अशा ठिकाणी बांधलंय. कोण कसा जात असेल तिथे. इकडे झालंय कोकण बेट. घाट रस्ता समाप्त. प्यासे तेरी सुने तेरी खुशबू है. भोगाव नावाचं गाव आहे मध्ये. इथे सुद्धा बऱ्याच अंशी नवीन प्रकारचीच घरं आहेत. जुन्या टाईपची घरं कुठे मला फारशी दिसली नाही इथे सुद्धा. एक मध्ये गाव आलंय, कोणतं आहे बघूया. अजून गावाचं नाव कळलं नाही. उंडाळे गाव आलं, उंडाळे. कारण हे सुद्धा मला आठवत आहे, छोटीशी वस्ती होती, पण आता हे सुद्धा लांब लचक वाढलंय. जुन्या वास्तू ज्या असतात मला बघायला खूप आवडतात. त्यामुळे मी असे गावं वगैरे दिसली की जरा शोधत असतो, जुन्या टाईपची घरं वगैरे कुठे दिसत आहेत का. आणि उगाच एक विचार शृंखला सुरू होते. या घरात पूर्वी कशी माणसं राहिली असतील. त्या एखादं बंद घर दिसतं, त्यावेळेला मग असे डोक्यात उगाच विचार येतात. कधी काळी इथे काही परिवार राहिलेले आहेत. त्या वास्तूने सगळ्यांना संरक्षण दिलं आहे, आसरा दिला आहे. आणि आज आता ती वास्तू टाळं लावून बंद केलेली आहे, कोणी राहत नाही. आपले खयाली पुलाव म्हणतो, पण माझे आपले डोक्यात विचार असे चालू असतात. खयालों की दुनिया में. असो, पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. पुढील गाव, गावाचं नाव कुठे दिसतंय का बघूया. अजून तर काय कुठे दिसत नाहीये गावाचं नाव. हे खरं एक्सटेंड झालेला भाग असणार आहे. अदरवाईज जे मुख्य गाव असतं, जिथे मुख्य वस्ती असते,
तिथे गव्हर्मेंट बोर्ड लावतं गावाच्या नावाचा. आता ही माझ्या मते मुख्य वस्ती असणार आहे त्या गावाची. इथे कुठेतरी गावाचा बोर्ड असेल. हा बघा इथे बोर्ड आहे, औंड गाव, ओंड. अजून 9:15 वाजले, त्याच्यामुळे तसे व्यवहार अजून सुरू झालेले नाही आहेत. दुकानं वगैरे सगळी बंद आहेत. आणि आज सोमवार आहे, त्याच्यामुळे 10च्या दरम्यान माझ्या अंदाजानं सगळं सुरुवात होईल. हे हॉटेलवाले एक बाहेर उभं राहून जे शिट्या फुकतात ना, काही वेळेला खरंच गांगरायला होतं. हॉटेलवाल्यांना कळायला पाहिजे, स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही कोणाला तरी संकटात घालू शकता. त्यांनी विचार करायला पाहिजे. बरं, ज्याला यायचं तिथे बोर्ड दिसतच असतो, तो बोर्ड बघून येणारा येतोच. मध्ये जरा दुतर्फा झाडं आली मस्त, म्हटलं व्हिडिओ करूया. पिवळी फुलं आहेत, छान दिसतात. ह्या पट्ट्यामध्ये जरा फुलांची व्हरायटी बघायला मिळाली. मध्ये जांभळ्या रंगाची मग फुलं गेली, पिवळी आहेत. आता एक गाव आलंय, इथे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं वगैरे दिसतंय आतमध्ये. आता इथे माझ्या मते हा पाचवड फाटा आला. हो, समोर पूल दिसतोय. आता हा फाटा इथून डाव्या हाताला कराडला, उजवीकडे कोल्हापूर आहे. आपल्याला आता इथनं डावीकडे जायचं आहे. याला पाचवड फाटा म्हणतात. हा पूल जो वरनं दिसतोय हा फ्लायओव्हर आहे हायवेचा. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूच. आपण आत्तापर्यंत जो सपोर्ट दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.